नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेला आहे सुरमई फ्राय आणि तोही एकदम सोप्या पद्धतीत बनवलेला आहे। चला तर मग पाहू हा सुरमई फ्राय कसा बनवला तो। त्यासाठी मी इथे सुरमई फिश घेतलेला आहे। हा अर्धा किलो फिश आहे। हे फिश पहिले स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर त्याच्यासाठी मी एक वाटण बनवलेलं आहे। त्यामध्ये मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या तिखट मिरच्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। नंतर ह्याच वाटणामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे इथे मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथे वाटणामध्ये सुद्धा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर इथे मी आगळ घेतलेलं आहे, हे कोकम आगळ आहे ते घेतलेलं आहे। त्याऐवजी तुम्ही निंबू सुद्धा घालू शकता। तुमच्याकडे जर हे आगळ नसेल तर तुम्ही तिथे निंबू घ्या। नंतर हे सर्व असं छान मिक्स करून घेते मी। हे मिक्स करून झाल्यानंतर मी हे सर्व फिशला लावून घेणार आहे। आता इथे छान हे मिक्स झालेलं आहे। इथे मी सुरमई फिशचा एक पीस घेतलेला आहे, त्या पीसला मी असं लावून घेते। दोन्ही साइडला मी हे केलेलं जे वाटण आहे ते वाटण दोन्ही साइडला लावून घेते। अशा प्रकारे सर्व ह्या सुरमई फिशला मी हे बनवलेलं वाटण लावून घेते। इथे ह्या सर्व सुरमई फिशला वाटण लावून झालेलं आहे। हे सर्व फिश मी आता 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते। जास्तीत जास्त तुम्ही 1 तास ठेवा किंवा जास्त वेळ सुद्धा ठेवलं तरी चालेल। इथे 1 तास झालेला आहे मॅरिनेट होऊन। आता मी याच्यासाठी कोटिंग बनवून घेते। त्यासाठी मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं अगदी मीठ घेतलेलं आहे, कारण मी अगोदर सुद्धा सर्व वाटणामध्ये घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेते, म्हणजे ह्याचं फिशला छान असं कोटिंग राहील। हे सर्व मिक्स केल्यानंतर मी आता जे मॅरिनेट झालेले फिश आहे ते फिश मी ह्याच्यामध्ये असे घोळून घेते, म्हणजे ह्याला वरती छान असं ह्या पिठाचं आणि रव्याचं कोटिंग राहील। ह्या फिशला हे वरती कोटिंग लावल्यामुळे फिश एकदम क्रिस्पी होतात। जर तुम्हाला हे कोटिंग लावायचं नसेल तर तुम्ही जे वाटण लावलेले फिश आहेत असे सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता। इथे ह्या सर्व फिशला मी असं कोटिंग करून घेते। इथे मी फिश फ्राय करण्यासाठी नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अगोदर तेल घालून घेते आणि त्याच्यामध्ये मी हे फिश असे फ्राय होण्यासाठी ठेवून देते। इथे मी हे फिश सॅलो फ्राय करणार आहे। जेवढे या पॅनमध्ये फिश बसतात तेवढे मी आता इथे फ्राय करून घेते। इथे आता हे फिश एका साइडला फ्राय झालेले आहेत, मी आता पलटून घेते। हे छान असे एकदम क्रिस्पी बनलेले आहेत एका साइडहून। आता दुसरी साइड सुद्धा मी अशी सेम फ्राय करून घेते। फिश फ्राय करते वेळेस गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची, फुल फ्लेम ठेवायची नाही। फुल फ्लेम ठेवली तर वरून ते पटकन जळे जातात आणि आत कच्चेच राहतात। त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवून हे फिश फ्राय करायचे। हे फिश फ्राय करण्यासाठी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटे लागतात, पण छान क्रिस्पी होतात। इथे आता हे फिश फ्राय करून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते। इथे छान असे हे क्रिस्पी फिश फ्राय बनवून तयार झालेले आहेत। आता मी हे फिश सर्व एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। इथे मी हे सुरमई फिश कसे फ्राय करायचे ते दाखवलेले आहेत। तुम्ही कुठलाही फिश घेतला तरी सेम असाच तुम्ही फ्राय करू शकता। सेम असंच वाटण बनवायचं, सेम असंच कोटिंग बनवायचं। त्यामध्ये तुम्ही कुठलाही फिश घेऊ शकता, तो छानच एकदम क्रिस्पी बनतो। इथे आता मी छान असे हे सर्विंग बाउलमध्ये फिश काढून घेतलेले आहेत। तुम्ही हे फिश चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता। मग कशी वाटली तुम्हाला ह्या फिशची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।